माझ्यासारखा एकनिष्ठ कार्यकर्त्यावर पार्टीने अन्याय केलेला आहे, त्याच्यासाठी पार्टी मी कोर कमिटी नाही मानणार, मी चोर कमिटी मानणार। मी कोर कमिटी बिलकुल नाही मानणार, ही चोर कमिटी आहे। काय आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे काय, शिवसेना हे असं पक्ष आहे की बीजेपीला हात धरून आणलेला आहे। कुठं बीजेपी होती एक सांगा बरं मला तुम्ही। यहाँ से मुझे याद है 2017 के आसपास उन्होंने मुजमाप करके गया था नाली बनेंगी। जे मागील नगरसेवक झाले आहे भाजपाचे, त्यांचा एकच ध्येय राहिला का सबका साथ और घर का विकास। की ज्या महानगरपालिकेच्या शाळा त्या बंद पडल्या तिथे सीबीएसई पॅटर्न आणून गरीबातला गरीब सीबीएसई पॅटर्न मधून शिक्षण घेऊ शकला पाहिजे। मी जगदीश भाऊ समर्थक आहो आणि जगदीश भाऊ जसं चालेल तसं मी चालेल। जगदीश भाऊने इस्तीफा दिला म्हणून मी जगदीश भाऊ सोबत होतो। अमरावतीकर जे आहे ते सगळे त्या रेल्वे स्टेशनवर तिथे जातं, तिथून हटवणं म्हणजे हा महामूर्खपणा आहे। आज तक वो नाली बनी नहीं है। कुछ ही दिन पहले वो आए थे, उनको मैंने सवाल भी किया। भाजप वेगळी आणि युवा स्वाभिमान वेगळी, स्वतःच्या बळावर निवडणूक लढत आहे। रवी राणा यांच्या पावरवर लढत आहे। निवडून आल्यानंतर तुम्ही भाजप युती करणार की नाही? करणार। लोकशाहीचा महापर्व असलेल्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। मतदानासाठी अगदी 5 दिवस बाकी आहे। असं असताना राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील बेलपुरा येथे आपण आज आहे। बेलपुराचा विषय अख्ख्या राज्यात गाजला। भाजपा उमेदवारापैकी काही इच्छुक व्यक्तींना उमेदवारी दिली गेली नाही, त्यावर प्रचंड रोष निर्माण झाला आणि तिथून राज्यभर त्याची चर्चा पसरली। मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला, दोन्ही उपमुख्यमंत्री आले, त्यांच्या सभा झाल्या। असं असताना अमरावतीत महापौर कुणाचा बसेल हा अजूनही जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम आहे। याचा थेट आढावा घेण्यासाठी आम्ही आलो आहे बेलपुरा येथे बळबळची टीम घेऊन। मी अक्षय पुंडेकर बळबळमध्ये आपलं स्वागत करतो आणि थेट प्रश्नाकडे वळतो। माझा पहिला प्रश्न आहे, अमरावतीमध्ये माहोल कुणाचा आहे सध्या? अमरावतीमध्ये माहोल कुणाचा आहे? आता सध्या ते तर मी सांगू नाही शकत, पण शिवसेनाचा जास्त चालू आहे। धनुष्यबाण शिंदे गट। तुम्ही शिवसेनेचा माहोल म्हणता, पण इकडे आपण बहुजन समाज पार्टीचे काही लोक आहेत, काय सांगाल अमरावतीमध्ये काय माहोल? अमरावती में बहुजन समाज पार्टी का माहौल है और आने वाले महानगर पालिका के चुनाव में ज्यादा से ज्यादा बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार चुन के आएंगे और अमरावती महानगर पालिका पर नीला हाथी निशान का ध्वज लहराएंगे और महापौर हमारा बनाएंगे। निश्चितच प्रत्येकाला वाटतं की आपला महापौर असावा, पण असं असताना शिवसेनेची काय भूमिका आहे, काय विजन तुमचं आहे? काय माहिती आहे का की तुम्ही चांगल्या तऱ्हेनं तुम्ही आता मगाशी म्हटलं की बीजेपी वाल्यांना कोणाकोणाला तिकिटा दिल्या, म्हणजे बाहेरच्या पक्षातून आलेला नेता बीजेपीत एका दिवसात येऊन राहिला आणि त्याला तिकीट देऊ राहिले, म्हणजे कुठून बीजेपीची सत्ता येणार आहे, कुठून बीजेपीचा महापौर बसणार आहे? महापौर आमचा बसेल, शिवसेना बसेल, शिंदे गटाचा बसेल, हे तुम्ही बघून घ्या। येणाऱ्या आता 16 तारखेच्या नंतर तुम्हाला माहितच पडते किती सीटा निघते आमची। शिंदे गटातही थोडा रोष पाहायला मिळाला। जगदीश गुप्तांनी त्यांच्या नाराजीवरून शिवसेना सोडली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मन मिळवणी केली आणि त्यांना घर वापसी केली। काय प्रतिक्रिया? काय असते, पक्षात होत असते, छोट्या मोठ्या गोष्टी होत असते, पण आणलं ना आम्ही जाग्यावर, एकनाथ शिंदे साहेब आले आणि ते उचलून आणलं, पकडून झालं। जगदीश गुप्ता शिवसेनेचं काम करतील? वा करतील, म्हणजे शिवसेनेचे नेते झालेले आहेत ते, आणि बीजेपीचे मालक मंत्री राहिलेले, आता ते शिवसेनेत आले आणि आमचे उद्घाटन करू राहिले, बुथावर येऊन सगळं करू राहिले ते काम। युती काय झाली नाही तुमची? युती याच्यामुळे नाही झाली की ते आम्हाला एकदम काय आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे काय, शिवसेना हे असं पक्ष आहे की बीजेपीला हात धरून आणलेला आहे। कुठं बीजेपी होती एक सांगा बरं मला तुम्ही। याच्या 10-15 वर्ष पहिले बीजेपी नव्हती, शिवसेनानं समोर आणलं आणि तिकडे मायावतीनं बीजेपीला समोर आणलं होतं आणि आज मायावती खतम आहे, बीजेपी समोर आहे। तसंच आम्हाला खतम केलं, पण ते आमचे शिंदे साहेब आहे जे अल्लग हटून ते गेले, म्हणून आज तितकं तरी आमची ठाकूरकी आहे, नाही तर आम्ही संपलो असतो। तुम्हाला काय वाटतं निवडणुकीनंतर महापौरासाठी बहुमत लागतं, असं असताना बहुमतासाठी शिवसेना भाजपसोबत युती करेल? आता त्याबद्दल काही सांगू शकत नाही। निश्चितच कोणाच्या किती सीट्स येतील काय येईल त्यानुसार ते, आणि वरिष्ठ नेते जे आमचे आहे जे निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहणार। एकीकडे राष्ट्रवादी सुद्धा मैदानात आहे, राष्ट्रवादीच्या 85 सीटा मैदानात आहे। बहुमत जर सिद्ध करायचं असलं, राष्ट्रवादी सोबत जर युती करायचा प्रश्न निर्माण झाला तर तुमचं काय मत राहील? मी आधीच सांगितलं, हा निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल। महापौर उपमहापौर पद भेटलं तर आम्ही घेऊ शकतो, काय नाहीतरी वरती युती नाही काय, राष्ट्रवादी शिवसेना आणि बीजेपीची वरती युती आहे, तर मग राष्ट्रवादी सोबत आम्ही युती केली तर काय आहे?
एकंदरीत निश्चितच जर राष्ट्रवादीने आम्हाला आमंत्रण दिलं युतीसाठी तर आम्ही नक्की युती करू, असं इथल्या शिवसेनेचं मत आहे. दादा काय सांगाल, एकंदरीत युवकांच्या काय समस्या आहे? युवकांच्या समस्या म्हटलं म्हणजे जसं आता तुम्ही बघू शकता की आपल्या वार्डात स्वच्छतेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जातो. आम्ही बघितलं की जे नालीतले जे जे वेस्टेड आहे ते काढून डायरेक्ट रस्त्यावर टाकतात आणि कितीतरी दिवस नगर परिषदवाले येऊन महानगरपालिकावाले येऊन ते काढत नाही, नेत नाही. तर हे समस्या आहे. अजून त्यानंतर एक स्ट्रीट लाईटची समस्या आहे. 2-3 दिवस स्ट्रीट लाईट चालू राहतात आणि नंतर बंद पडतात. किती वेळा महानगरपालिकेत कंप्लेंट केली तरी ते लवकरात लवकर म्हणजे त्याच्यावर तोडगा काढत नाही. तर ह्या समस्या जातात. आणि एक बेरोजगारी, तो तर मुद्दा राहणारच आहे, शेवटपर्यंत राहणार. निश्चितच युवकांची बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. युवकांची बेरोजगारी, युवकांचे प्रश्न जर पाहिले आपण तर एकीकडे राजकारणात युवकांना भरकटलं जातं, युवकांच्या समस्या वाढत्या आहे. तर काय सांगाल, अमरावतीत युवकांची बेरोजगारी वाढलेली आहे? युवकांची बेरोजगारी वाढवायचं कारण हे आहे की शासनानं सर्व खाऊन टाकलंय. जे सरकार चालू आहे या सरकारनं सर्व खाऊन टाकलंय आणि सर्व प्रायव्हेट करून टाकलंय. त्याच्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. निश्चितच आपल्यासोबत काही काँग्रेसचे उमेदवार आहे, काय सांगाल ताई? काय समस्या? मला इथे समस्या शिक्षणाची वाटत आहे. महानगरपालिकेच्या शाळा बंद झालेल्या आहेत आणि आपल्याला सगळ्या मुलांना सीबीएसई जे काय असते ते थोडंसं उच्च लेवलचं शिक्षण आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षणाच्या सोयी करायच्या लहान पोरांच्या, की ज्या महानगरपालिकेच्या शाळा त्या बंद पडल्या आहेत तिथे सीबीएसई पॅटर्न आणून गरीबातला गरीब सीबीएसई पॅटर्न मधून शिक्षण घेऊ शकला पाहिजे. आणि या वार्डमध्ये आरोग्याच्या समस्या खूप आहे, घाणपाणी खूप वाहत आहे. त्याच्यामुळे तेही समस्या निवारण करायचे आहे. पुढचे 5 वर्ष जर मला दिले तर मी नक्कीच ते सगळ्या समस्या निवारण करेल. तुमच्या प्रभागातून अंबा नाला गेलेला आहे. हे अंबा नाला असून एक अंबा नदी म्हणून ते याचं भवितव्य होतं. अंबादेवीच्या मंदिराखालून हा नदी नाला गेलेला आहे. त्याच्या सुधारण्यासाठी काय उपाययोजना तुमच्या? त्याच्या सुधारण्यासाठी जे प्रयत्न होऊ शकेल, जे महानगरपालिकेकडून जो फंड येईल त्याला पूर्ण पुनर्निर्माण करून तो नाला कसा सुस्वच्छ राहील आणि त्याचे सौंदर्यीकरण कसे होईल, कारण नाल्यावरही सौंदर्यीकरण होऊ शकते, ते मी नक्की करेल. निश्चितच एकंदरीत अगदी रेल्वे स्टेशनच्या जवळ तुमचा प्रभाग आहे. रेल्वे स्टेशन हे त्या जागेहून हटवून राजापेठकडे नेण्याचा एक प्लॅन राजकीय लोकांचा सुरू आहे, काय सांगाल? त्या रेल्वे स्टेशन जो आहे तो अगदी जवळ आहे आणि तो सगळ्यांची सुविधा आहे. अमरावतीकर जे आहे ते सगळे त्या रेल्वे स्टेशनवर तिथे जातं. तिथून हटवणं म्हणजे हा महामूर्खपणा आहे. तुम्ही जर सर्वे जर चांगल्या पद्धतीने केला असता, प्रायव्हेटायझेशन करून सर्व्हिस नसता केला तर तो तिथून हटवण्याचा प्रश्नच आला नसता. तो पूल ढासळलेलाच नाहीये. तुम्ही मला सांगा, तो पूल कुठेतरी खंडलेला दिसतो का, हे केला का? आणि त्या पुलाला जर बंद केला, सर्वसाधारण जनतेची जे आज धावपळ होत आहे त्या पूर्ण जनतेला आपल्याला इकडून जावं लागतं, वेडा घालून जावं लागतं. हे तुम्हामाची गैरसोय आहे, हे नेत्यांची गैरसोय नाहीये. मला असं म्हणायचं आहे की ते रेल्वे स्टेशनला हटवायचं कारणच नाहीये. कारण तो किती फुटावरून तुम्ही 5 फूट मागितले ना, 5-6 फूट, त्याला काय होणार आहे 5 फुटानं समोरून? तो जर नाला पुढे पडला असता, हे झाला असता, कुठे अपघात झाला असता, आपण म्हटलं असतं. पण तुम्ही अजूनही मी सरकारला हे म्हणेल की तुम्ही चांगल्या लोकांकडून त्याचं परीक्षण करून घ्या. आम्ही ती तुमच्या सोबत राहतो. खरोखरच त्याला असं वाटत असेल का हा इथून हटवायचा आहे, आम्ही साथ देऊ ना त्यांना. पण हे कुठलंही राजकीय स्टंट करायसाठी एखादा एक काय म्हणतात तुम्ही समजू शकता त्याला. निश्चितच अगदी बरोबर तुमचं ताई. आपण पाहतो की कालच या ठिकाणी अजित पवार यांची सभा झाली. राष्ट्रवादी 85 सीटा घेऊन मैदानात आहे. राष्ट्रवादीचे काही उमेदवार आपल्या सोबत आहे, काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, विकास विकास आणि विकास. आमच्या इकडे तिकडे कुठेही लक्ष न घालता फक्त आपलं जे वार्ड आहे, वार्डाचे जे नागरिक आहे त्यांची काही समस्या आहे ते त्यांना समन्वय साधून ते दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. असं म्हणतात की आरोप होता राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादीला राज्यात कुठे युतीमध्ये सोबत घेत नाही. हे तसं नाही ना. युती करण्याचा खूप प्रयत्न केला पूर्वी आणि काही अडचणी आली तर एकला चलो, नंतर पाहू. निश्चितच राष्ट्रवादीने अमरावतीमध्ये एकला चलोची भूमिका घेतली होती. असं असताना युवा स्वाभिमानचे आपल्यासोबत काही उमेदवार आहे, काय युवा स्वाभिमानचं विजन आहे? विजन म्हणजे आमचं हे आहे की जे प्रभागातील ज्या ज्या समस्या आहे, जे मूलभूत सुविधा आहे, ज्या नागरिकांना मूलभूत सुविधा महानगरपालिकेकडनं मिळाला पाहिजे ते मिळत नाही. त्याच्यावर मागील नगरसेवकांनी लक्ष दिलं नाही. त्याकरिता आम्ही
ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते आमदार रविभाऊ राणांनी या उमेदवारीकरिता उतरलेले आहे आणि ते आम्ही 100% लोकांचा विश्वास जिंकून ते आम्ही काम करू आणि नागरिकांचा विश्वास आमच्यावर आहे आणि आमदारांवर आहे. युवा स्वाभिमानचे 2 मुख्य नेते कोण? रविभाऊ राणा, दोन. सुनील भाऊ राणा. नवनीत राणे असं विधान केलं होतं मोरबागमध्ये की 3 भाजपचे आणि 1 युवा स्वाभिमानचा चालवा. काय मत आहे? ते वरच्या नेत्याचा प्रश्न आहे, तो त्यांनाच विचारायला पाहिजे तुम्ही. निश्चितच असं असलं तरी आपल्यासोबत आणखी काही उमेदवार आहे. काय सांगाल काँग्रेसमधून काय विजन आहे काँग्रेसचं? काँग्रेसचं विजन आहे की जी 2014 पासून जे शासन आलेलं आहे ते ह्या शासनाने सर्व विकून टाकलेलं आहे. म्हणजे आता एक साधं उदाहरण घेऊया आपण की समजा मी कल्याणनगर मध्ये राहतो. कल्याणनगर मधून येऊन मला राजकमल जर जायचं असेल तर मला जो पूल राजकमल चौकातला आहे त्याचं प्रायव्हेट ऑडिट केलं. ऍक्च्युली तोडायचं काही कारण नाही. ते जर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून जर केलं असतं तर नक्कीच त्याच्यात हे झालं असतं. कोणाला तरी काहीतरी ते जो खड्डा पाडून हे करायचं आहे. विजन हे आहे की बघा तुम्ही आपण बघतोय की जेवढे काही पक्ष आहेत तिथं जे राजकीय मोठ्या लेवलचे जे पक्ष आहे ह्या पक्षाच्या याच्या तिकीट वाटपासाठी किती मारामाऱ्या झाल्या. जे प्रामाणिक कार्यकर्ते होते त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना तिकीट दिल्या गेल्या नाही. पालकमंत्र्याला यावं लागतं, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याला रोड शो करायला होतो. काँग्रेसच पक्ष असा आहे की साध्या सिंपल सांगितलं तिकीट दिल्या. आमचं विजन हे आहे की अमरावतीत जे काही गटर साचलेलं आहे आणि कचरा माफिया भूमाफिया जे झालेलं आहे हे कसं काँग्रेसच्या मार्फत साफ करता येईल. म्हणजे अमरावती सुसज्ज जी 2014च्या आधी होती ही सुसज्ज कशी करता येईल हे काँग्रेसचं विजन आहे. आणि आता घातलेल्या 2026ची जी निवडणूक लढतो आहे 16 तारखेला महापौर हा जो आहे काँग्रेसचा बनतो आहे. निश्चितच महापौर काँग्रेसचा बसेल. असं असताना अमरावतीत तिकीट वाटपासाठी भाजपमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला आणि त्यामध्ये एक नाव राज्यभर गाजलं. त्या नावामुळे भाजपमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला. नेत्यांवर आरोप झाले. असे संगम गुप्ता हे नाव त्यावेळेस गाजलं होतं. आपल्यासोबत संगम गुप्ता स्वतः आहे. काय सांगाल? दादा जय श्री राम. देखिए सबसे पहले तो वो विषय अलग है और ये विषय अलग है. ये यहाँ पे महानगर पालिका का रण संग्राम चालू है और मुझे ऐसा लगता है कि जो भी पार्टी इसमें ना तो हमारे सम्माननीय पंतप्रधान नहीं बनेंगे क्योंकि ये नगर सेवक का इलेक्शन है और इसमें नगर सेवक चुनेगा. ना इसमें आमदार बनेगा, ना खासदार बनेगा, ना मुख्यमंत्री बनेगा, ना प्रधानमंत्री बनेगा. तो मुझे ऐसा लगता है जो भी जन सेवा करता है और उसके बाद में लोगों की नगर की सेवा करता है उसी को जनता चुन के देंगी. ये व्यक्ति का चुनाव है, ना कि कोई पार्टी का चुनाव है. मैं ऐसा कोई भी पक्ष का नाम नहीं लेना चाहूंगा क्योंकि लोग समझदार हो चुके हैं और लोग पार्टी को ना पसंद करते हुए सिर्फ चेहरे को पसंद करेंगे और व्यक्ति को पसंद करेंगे और अपना नगर सेवक चुन के देंगे. तुम्ही भाजपला उमेदवारी मागितली होती परंतु तुम्हाला उमेदवारी नाही आता बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली गेली. काय सांगाल? आता कसं आहे कोणी आरोप करते प्रत्यारोप करते कोणी पैशाचा गोलमाल करते त्याच्यावर मी म्हणणार नाही. परंतु माझ्यासारखा एकनिष्ठ कार्यकर्त्यावर पार्टीने अन्याय केलेला आहे त्याच्यासाठी पार्टी जिम्मेदारी भाजपचं काम करणार आहे का आता? बिलकुल करणार हो असं नाही आहे. पण मी व्यक्ती पाहून मतदान करणार आहे कारण की हा चुनाव भाजपचा नाही आहे आणि शिवसेनेचा नाही आहे. हा चुनाव आहे व्यक्तीचा. जो व्यक्ती आम्हाला नगराची सेवा करणार आम्ही त्याला काम करणार. तुम्हाला काय वाटतं तुमच्यावर कोणत्या नेत्यांनी असा अन्याय केलाय? पूर्ण कोर कमिटी. मी कोर कमिटी नाही मानणार, मी चोर कमिटी मानणार. मी कोर कमिटी बिलकुल नाही मानणार. ही चोर कमिटी आहे कारण की तिकीट विकून राहिले हे लोक. कोर कमिटी कसा म्हणणार मेन गोष्ट आहे. निश्चितच भाजपमध्ये असंतोष पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतो की जगदीश गुप्तांनी शिवसेनेमधून राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या गटाचे जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या सुद्धा काही नाराजी होती. आपल्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल? मी जगदीश भाऊ समर्थक आहो आणि जगदीश भाऊ जसं चालेल तसं मी चालेल. जगदीश भाऊने इस्तीफा दिला म्हणून मी जगदीश भाऊ सोबत होतो आणि माझी इच्छा आहे की माझ्या प्रभागातून नवीन चेहरा आला पाहिजे. जुने जे लोक आहे त्यांनी काही कामं नाही केले. कामं असे आहे की महिलांसाठी शौचालय जे शौचालय आहे त्याच्यावर अतिक्रमण केलं काही नगरसेवकांना आणि समोरचे जे शौचालय आहे त्याच्यावर आजपर्यंत साफसफाई नाही झाली. माझी ही इच्छा आहे की नवीन चेहरा पाहिजे. या ठिकाणी सुलभ शौचालयाची काय व्यवस्था आहे? काहीच व्यवस्था नाही आहे इथं. सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही आणि इथचे जे लोकप्रतिनिधी आहे ते त्याच्यावर काही प्रभाव नाही आहे. पुढचा कोण तुमचा नगरसेवक येईल? जे चांगला काम करन आणि जे समजदार व्यक्ती आहे ज्याला नगरची आणि महानगरपालिकाची माहिती आहे
मला असं नगरसेवक पाहिजे, ते कोणत्याही पक्षाचा असो, कोणी असो. निश्चितच सुशिक्षित नगरसेवक आम्हाला हवा आहे. असं असताना आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते काय सांगाल का? मी राजेश शिरवाते. मला असं म्हणायचं आहे की जेव्हा या प्रभागाच्या 12ची जी धानगड सुरू झाली, आमचा महत्त्वाचा अजेंडा हा आहे की गोरगरिबांच्या ज्या शाळा ज्या महानगरपालिकेत जिथे जिथे होत्या ह्या शाळा आपल्या प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या, सगळ्या विक्री केलेल्या आहे. आम्ही या पहिले शाळा व्यवस्थित करू आणि जेवढ्या गोरगरिबांच्या सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही सगळ्यांची सुखसोयी होईल तशा पद्धतीचं आम्ही काम करू. निश्चितच शाळेचा प्रश्न महत्वाचा आहे. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. असं असताना आपल्यासोबत काही महिला भगिनी आहे, काय सांगाल काकू? महिलांच्या काय समस्या आहे? महिलांचा म्हणजे आता महिलांच्या काय समस्या आहे? थोडं समोर आहे. निश्चितच युवकांच्या काही समस्या होऊ शकतात. आपल्यासोबत काही युवक आहे, काय सांगाल? मला वाटते भाजपाचा जो मागचा ध्येय होता सबका साथ सबका विकास, आणि जे मागील नगरसेवक झाले आहे भाजपाचे, त्यांचा एकच ध्येय राहिला का सबका साथ और घर का विकास. आता हा झाला नाही पाहिजे. निश्चितच आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. असं असताना आपण आरोप प्रत्यारोप करतो, पण प्रभागातल्या समस्या संपत नाही, प्रभागातल्या गरजा संपत नाही. बेलपुरा हा प्रभाग अगदी शहराच्या मध्यभागी आहे. असं असताना इथल्या समस्या अजूनही पेंडिंग आहे. असं असताना तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम तर या भागामध्ये मी फिरताना भरपूर लोकांनी मला बरंच काही सांगितलं होतं, सायंकाळी जा, संध्याकाळी जा. पण माझा मतदार, माझा जो वर्ग आहे, अतिशय सुशिक्षित आणि सुसज्ज लोक आहे. माझेच भावंड आहे आणि त्यांना बेलपुरा हा भागच माझा आहे, माझ्याच प्रभागातला भाग आहे. म्हणजे मला आता ह्या भागामध्ये मी जे आहे त्यांच्या अडचणी भरपूर आहे. कारण जे नाल्या आहेत त्या तुडुंब भरलेल्या आहेत, स्वच्छता नाही आहे. त्यांचे छोटे छोटे मुलं शिक्षणाच्या ज्या काही आहे बाबी असतात, अडचणीमुळे ते शिकू शकत नाही, चांगल्या शाळेत जाऊ शकत नाही. या भागासाठी मी अभ्यासिका जी आहे, सगळ्यात महत्वाचं मी ह्या भागाला मी अभ्यासिका देणार आहे, छोटी मोठी. त्याच्यातही हे तर माझ्या इथल्या बाईला हाताचं काम आहे, पण त्या कुठल्या पद्धतीनं काम करतात, कुठे जाऊन, पहिलं मी त्या कामाचं इथे नियोजन करून त्यांना काम देणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून काम भरपूर देऊ शकतं. या बँका आहे, जिजाऊ बँकेसारख्या बँका आहेत, त्या बँकेतून आपण त्या लोकांना काम देऊ शकतो. माझं विजन हेच राहील की इथला जो माझा मध्यमवर्गीय वर्ग आहे त्याला मी माझ्या सारखं म्हणजे माझ्या सुशिक्षित लोकांना. निश्चितच तुमचं विजन तुम्हाला शुभेच्छा देईल. आपल्यासोबत काही नगारा चिन्हावर सुद्धा काही उमेदवार उभे आहे, काय सांगाल? मी लखन देवीदीन राज, प्रभाग क्रमांक 12, स्वामीकरण बिलपुरा येथे अपक्ष म्हणून उभा आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो. मी चांगलं काम करत होतो, तरी पण भारतीय जनता पार्टीने माझी तिकीट नाकारली आणि SC पुरुष राखीव असूनही एक महिलाला येथे तिकीट दिली. पण मला काहीच फरक पडला नाही. मी अपक्षमध्ये उभा झाला आपला नगाडा घेऊन, कारण का प्रभाग क्रमांक 12 हा माझा परिवार आहे. या परिवारामध्ये विकासाचा काम, मूलभूत सुविधा जे आहे त्यांच्याकडे लक्ष देणं हा कर्तव्य नाही, माझा अधिकार आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करेन. एवढं. तुम्ही किती वर्षापासून भाजपमध्ये काम करत होते? 25 वर्षापासून. तरी सुद्धा का नाकारली उमेदवारी, कोणत्या याच्यावर? आता ते मी काय सांगत नाही, त्यांचा विषय आहे, ते कोर कमिटी. निश्चितच भाजपमध्ये अनेक नाराज कार्यकर्त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी टाकली आहे. राष्ट्रवादी भाजप सोबत नाहीये, राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. काय विजन राष्ट्रवादीचं? राष्ट्रवादीचा विजन आहे विकास. त्यांचा अजेंडाही विकास आहे. फक्त विकास विकास विकास. विकासमध्ये जे जे योजना शासनाची आहे, कॉर्पोरेशन जे योजना चालवतात, ते योजना नागरिकापर्यंत पोहोचणे हे आमचं लक्ष्य आहे. निश्चितच युवा स्वाभिमानच्या माध्यमातून रविराजांनी प्रभागात सीटा टाकल्या. असं असताना जी साईनगर प्रभागातली सीट होती त्यासाठी प्रचंड रोष निर्माण झाला होता. साईनगरच्या प्रभागातले सचिन बेंडेची सीट आधी उमेदवारी लढत आहे. त्यांच्यावर भाजपच्या त्या नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले. रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत तो विषय चालला. शेवटी तो विषय निघाला. म्हणजे आपण कशा प्रकारचे आरोप करायचे, भाजप कशा प्रकारचे आरोप करतात आणि काय करतात हे त्यांनाच मालूम. हे आता तुम्ही या नागरिकांजवळून आणि त्यांच्या कार्यकर्त्याजवळूनच विचारलेलं आहे. 10-15 वर्ष भाजपचे नगरसेवक राहिले. या रस्ता, नाल्या, याचे हे गटार, हे जमिना हडपून घेतल्या, हे सगळं दिसतंय लोकांना, नागरिकांना दिसतंय. इथं 15 वर्षापासून भाजपचं राज आहे. भाजपचे नगरसेवक होते. भाजपच्या नगरसेवकांनी काय केलं? कोणत्या युवकाला नोकरी मिळवून दिली? कोणत्या युवतीला एखाद्या सिलाई मशीनचा एखादा उद्योग मिळवून दिला? आमच्या इथं महिला पापड लाटतात. पापडाचा उद्योग का उभा करून दिला नाही 15 वर्षापासून? महिला नगरसेविका होत्या ना.
तुमचे नेते म्हणतात की भाजप आमचा मोठा भाऊ आहे, भाजप जेव्हा येईल आम्ही त्याच्या सोबत राहू. आमचे नेते म्हणतात भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे, आम्ही लहान भाऊ आहोत. परंतु इथं ह्या लोकल लेवलवर भाजप वेगळी आणि युवा स्वाभिमान वेगळी स्वतःच्या बळावर निवडणूक लढत आहे. रवी राणा यांच्या पावरवर लढत आहे. निवडून आल्यानंतर तुम्ही भाजपसोबत युती करणार की नाही? याच करणार. मग तुमचं विजन असं का बरं? विजन तेच आहे, विजन तेच आहे. आमचा इथला आमदार हा युवा स्वाभिमान पार्टीचा आहे, भाजपचा नाही. युवा स्वाभिमान पार्टी हे स्वतंत्र पार्टी आहे. स्वतंत्र पार्टीवर स्वतंत्र उमेदवार निवडून येतील आणि ते नंतर नेते ठरवतील की कोणासोबत बसायचं आहे युतीत, कोणासोबत नाही. आपल्यासोबत काही बीएसपीचे सुद्धा कार्यकर्ते आहे, काय सांगाल? आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे माणसं आहो आणि महानगरपालिकात आम्ही जर गेलो निवडून तर आम्ही घटनामध्ये जे इथल्या मूलभूत अधिकार जे नागरिकांना दिलेले आहे, सर्व लोकांना दिलेले आहे, त्या आधारे आम्ही इथल्या ज्या काही महानगरपालिकेच्या वार्डाच्या ज्या सुविधा आहे लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी त्यांच्यासाठी शाळा आणि जे आता क्रिमिनल जे लोक होऊन राहिलेले छोटे छोटे मुलं दारू व्यसन पिऊन राहिलेले आहे, शिक्षण नाही शिकून राहिलेले आहे, त्यांना एक चांगला संस्कार वर्ग इथं तयार करून महानगरपालिकेच्या वतीने आम्ही त्यांना चांगलं घडू. अमरावतीत लहान मुलांची गुन्हेगारी वाढली आहे, तुमचं सामान्य नागरिक म्हणून काय मत आहे? मी स्वतः अपक्ष उमेदवार आहे, अतुल धनाडे. माझं चिन्ह आहे AC. 12 नंबर प्रभागमधून आहे मी. 12 नंबर बटन आहे. आणि या प्रभागात गुन्हेगारी, 2 नंबरचे धंदे, दारू ही जे समस्या आहे मोठी, आणि कचरा, नाल्या साफ नाही आहे, हा सगळ्यात मोठा इथं प्रश्न आहे. तो मी स्वच्छ करण्यासाठी आणि साफ करण्यासाठी उमेदवारी उभे आहे. निश्चितच अपक्ष उमेदवारांचं सुद्धा काही विजन आहे, एकंदरीत काय सांगाल? नाही, मी पाहिलं की मगाशी आम्ही फिरून आलो होतो, ते नालीचा वास येऊन राहिला होता. खरोखर ते नाल्या भरलेल्या होत्या. इथे नगरसेवक करून काय राहिले, काय करू राहिले? नाही तर आमच्या एरियात येऊन पहा. आमच्या एरियात मी पण 10 वर्षापासून नगरसेवक आहे. आमच्या एरियात येऊन पहा, फोन आल्यावर आमचे माणसं जाते आणि काम करते फटाक बिलकुल. जरी आज कंपनीला ठेका गेला मान्य करतो, पण हे नाल्या किती दिवसापासून भरलेल्या आहे. हे ठेकेदार काय करू राहिले, इथले नगरसेवक काय करू राहिले पाहायला पाहिजे. आम्ही 5 वर्षापासून, आम्ही 3 वर्षापासून नगरसेवक नाही आहे. 5 वर्ष आमचं कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे. 3 वर्षापासून आम्ही नगरसेवक नाही, तरी पण आम्ही आजही काम करतो. कारण उद्या आपल्याला लोकांना म्हटलं नाही पाहिजे काही. आणि मी पाहिलं असे गंदगी, ते संडाचा वास येऊ राहिला. आमच्या इकडे 3 पाच सारख्या संडाचा वास येत नाही. पाण्याची टाकी नाही तर बोरिंग सगळं करून असं करावं लागते. काय होत नाही, करून घ्यावं लागते. समजलं पाहिजे. आणि काय काय तर असे नगरसेवक निवडून दिले लोकांनी अंगठा बहादूर. त्याला काय समजते की कुठं फोन करायचा, काय करायचा, कोणता अधिकारी आहे. आपण हापसीवाल्याला फोन करायचा आहे की इलेक्ट्रिकवाल्याला फोन करायचा आहे, भलतंच काही समजत नाही. कोणता अधिकारी कोण काय कोणता डिपार्टमेंट घेऊन बसला आहे. असं असे नगरसेवक आहे. मी दोन मिनिटं बोलू द्या मला की फक्त मला संजय राठोड जी आलेले आहे त्यानं बोलवलेलं आहे चारही आम्हाला उमेदवाराला, म्हणून मी जाणार होतो. पण तुम्ही म्हणाल की कसे काय चालले गेले. संजय राठोडच्या नेतृत्वात महफिल हॉटेलवर 8 मिटिंगा झाल्या, तरी सुद्धा युती होऊ शकते नाही. युती नाही होऊ शकली, मान्य करतो. कारण काय आहे ते बीजेपी वाले आम्हाला कोणत्या, पहिली गोष्ट युती का तुटली की हा आमचा प्रभाग क्रमांक 12 याच्यामुळे. मी 2 सीटा आणलेल्या शिवसेनेच्या. माझा एरिया असा होता BSPचे 2 सीटा आणि शिवसेनेचे 2 सीटा, मी एक आणि ते कुरेकर बाई. त्याने काय केलं की आम्हाला 17 सीटा देऊ राहिले. तर त्याने म्हटलं आमचा क्लेम चालते, आमचे 2 सीटा होते, आम्हाला 1 सीट द्या. शिवसेनेला युती करतो, 3 तुम्ही बीजेपी वाले घ्या. पण बीजेपी वाल्यांनी तसं केलं नाही. आपण नंतर हाव नाही केल्यावर आम्हाला दिलं, 1 तिकीट मला दिली. त्याच्यानंतर काय झालं की याईनं हा काँग्रेसमधून बीजेपीत गेला हिवसे, आणि त्याला मग तिकीट द्यायला लागली. मग युती तुटत नाही तर काय होणार आहे. म्हणजे याच्यामुळे युती तुटली, एक लक्षात ठेवा. हे असं प्रकरण झालं. मी फक्त एकच सांगतो, मी कोणाला काही म्हणणार नाही आहे, ते त्याचा प्रश्न आहे, बीजेपीवाला आमचा प्रश्न नाही आहे. फक्त एकच सांगतो मी तुम्हाला की मी इथून निवडून आल्यावर मी पक्क्यात निवडून येणार आहे, मला खात्री आहे. कारण की मी तिकडचे कामं केलं. मी काय म्हणतो असतो सगळ्यांना, मी कामं केले असेल तर मला निवडून द्या, नाही तर माझ्यापेक्षा चांगला काम करणारा असेल तर त्याला निवडून द्या, मला आवश्यकता नाही आहे. निश्चितच असं असताना युवकांनी मागितलेली उमेदवारी येतो. आणि दुसरी गोष्ट महत्वाची मी एक सांगतो की मी जरी इतक्या दूर राहत असन, इथं मी नगरसेवक झाल्यावर भाऊला, मी गुप्ताजीला मी इथं दुसरं पद नगरसेवकाचा दिन, माझे नगरसेवकाचे दाखले वगैरे जेही काम सांगायचं असलं ना, इथच्या लोकांनी त्याला सांगायचं, मी नंतर काम करा. निश्चितच तुमचं विजन अगदी बरोबर आहे. असं असताना युवकांनी जेव्हा विविध पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, त्यांना भरकटून गेलं.
अनेक वर्षापासून अनेक युवक विविध पक्षात काम करतात आणि त्यांना जेव्हा उमेदवारी मिळते तेव्हा ते नाराज होतात, काय सांगाल? इसका एक आपके में जीता जागता एग्जाम्पल हमारे बाजू में खड़े संगम जी गुप्ता, जो ये पिछले काफी वर्षों से बीजेपी का काम करते आ रहे हैं। उसके बावजूद इन्होंने जो रिसेंटली पार्टी में आए हुए जो प्रवेश किए लोगों थे उनको उन्होंने टिकट दिया हुआ है। सिमिलरली जिनको टिकट दिया है वो लोग कभी भी एरिया में आके कभी देखते नहीं है कि क्या प्रॉब्लम है, यहाँ का ड्रेनेज सिस्टम कैसा है, क्या है। झाड़ भी काफी बढ़ जाते हैं, नालियाँ बनी नहीं है। आज से मुझे याद है 2017 के आसपास उन्होंने मोजमाप करके गया था नाली बनेंगी, आज तक वो नाली बनी नहीं है। कुछ ही दिन पहले वो आए थे, उनको मैंने सवाल भी किया कि आप लास्ट टाइम जब चुन के आए थे कुछ ही दिनों बाद में आप यहाँ पे मोजमाप करके गए थे, आपने कहा था कि नाली बनेंगी, जो कि अभी तक बनी नहीं है। आप देख रहे होंगे यहाँ पे बाकी सभी पक्षों के लोग खड़े हैं, लेकिन बीजेपी का एक भी उम्मीदवार यहाँ पे खड़ा नहीं है। क्यों? क्योंकि उनको पता है कि हम जनता प्रचार के शुरू बीच में असेल, जाने लायक नहीं है। प्रचार सुरू असेल। सर वो उनके पास में जनता के सवालों का जवाब नहीं है और वो जनता के बीच में आने के लायक नहीं है अभी की कंडिशन में। निश्चितच असं असताना आपण पाहतो की समस्या मात्र संपत नाही, आरोप होतो, प्रत्यारोप होतो, समस्या मात्र संपत नाही। काय एकंदरीत तुमचं मत? बोला ना मी बोललो मैं तो सिर्फ इतना ही कहूँगा, हमारा ये बेलपुरा जो है बहुत ज्यादा लोगों ने बदनाम करके बेलपुरा है अशिक्षित और बेरोजगार जो बोलते हैं। इसी बार ये बेलपुरा इस प्रभाग में दिखा देगा, इतिहास रचेगा, चुन के लाएंगे ऐसे को जो काम का हो और जो हमारे मोहल्ले का विकास के लिए सिर्फ वहाँ कारपोरेशन में लड़ने वाला हो, ना कि गाड़ी पे बैठ के घूमने वाला हो। मेरा ये बोला है, वोट किसी को भी दो, पार्टी को मत दो, ऐसे व्यक्ति को दो जो कारपोरेशन को जिसको एबीसीडी समझती हो। अपन एग्जाम देने जा रहे तो एग्जाम जब देते हैं अपन, एग्जाम कौन देता है? जिसको नॉलेज हो वो व्यक्ति। भलते को चुन के मत लाना मेरे भाई हो। और एक ही मेरा सभी बेलपुरा वासियों की बोलना है, इस बार बीजेपी मुक्त बेलपुरा करना है। बीजेपी मुक्त बेलपुरा करना है असं इथल्या आपको इसी बात से अंदाजा लगता है? सभी पक्ष के लोग आके खड़े हुए हैं, सभी पक्ष। यहाँ का पक्ष, यहाँ का रहवासी नगर सेवक घर पर बैठा, यहाँ की बात करने की हिम्मत नहीं है। इससे क्यों? ये 5 साल इन्होंने जो आप बोल रहे थे, गरीब बाबू ने बोले, भारत बाबू ने बोले नालियाँ इतनी खराब हो रही, इन्होंने 5 साल में सिर्फ क्या करे? बोलते इनको कामगार दिखते नहीं। इन्होंने खुद हम जब बिल्डिंग को सब लोग करते, ये बोलते बोले बेलपुर में सफाई कामगार दिखते नहीं। तो जो निश्चितच तुमच्या समस्या अगदी बरोबर आहे। असं असताना राजकारण सुरू आहे, मतदानासाठी अगदी 5 दिवस बाकी आहे, जनतेमध्ये संभ्रम आहे की महापौर कुणाचा बसेल, काय वाटतं? महापौर काँग्रेसचाच बसणार आहे हे आम्हाला विश्वास आहे, कारण आमच्या इथून 65 सीट आम्ही काँग्रेसच्या काढतोय। राष्ट्रवादीच्या 85 सीट आहे। नाही, आम्ही तर 88 दिल्या भाऊ, पण ते काँग्रेसचे सांगते, पण 65 आम्ही खोटं नाही बोलणार, पण 65 सीट आमच्या नक्कीच निघेल आणि काँग्रेसचाच महापौर बसतोय हे मी तुम्हाला ग्वाही देऊ शकते। तुमचं काय मत आहे? 65 तर आमच्या जवळपास पोहोचलेले आहे, त्याच्यात आकडा वाढू शकतो, कमी होणार नाही। महापौर जो आहे हा काँग्रेसचाच बसणार आहे। मैं राजेश चौधरी बहुजन समाज पार्टी से उम्मीदवार हूँ और मेरा बटन क्रमांक 3 है और मेरी निशानी हत्ती है। मैं महापौर कोणाचा बसेल? महापौर तो बहुजन समाज पार्टी का ही किती सीट आहे? किती सीट आहे? बहुजन समाज पार्टी का ही महापौर बनेगा। किती सीट आहे बहुजन समाज? हमारी पूरे प्रभाग के अंदर में 45 से ज्यादा सीटा लड़ाई पे है, मैदान में है। और अरे पण राष्ट्रवादीच्या 85 सीट आहे ना तुमच्या। अरे हम बैलेंस ऑफ पावर बनेंगे, 15 सीटा ही तो हमको महापौर दो, जिसको समर्थन होगा। महापौर का पद हमारे पास दो तो हम समर्थन करेंगे आपको। निश्चितच आम्ही जर आम्हाला समर्थन द्या, आमचा महापौर आम्ही बसू। असं असताना युवा स्वयंचे आणखी काही युवा कार्यकर्ते आपल्या सोबत आहे, काय सांगाल? मी निखिल उर्फ छोटू अकोटकर, प्रभाग क्रमांक 12 उमेदवार आहे। आणि संजू भाऊ आमच्या पॅनलमध्ये आहे, प्रीती मॅडम आहे आणि तालन मॅडम, असं आमचं पॅनल आहे। आणि आमचं विजन हे आहे की तिकडे जायचं का, उधर जाणं का? नाही बोला बोला। विजन आमचं असं आहे की क्लीन बेलपुरा करायचा आम्हाला, आणि पीआर कार्ड आणि वॉटर लाईन आम्ही घेणार आहे। वॉटर लाईनचं काम आहे इथे, आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था त्या दिवशी सुनील भाऊ राणा आले होते आणि त्यांनी 25 लाख रुपये सुलभ शौचालयासाठी दिलेले आहे, आणि ते इलेक्शन झाल्यावर आम्ही त्यात काम करून घेणार आहे त्यांच्याकडे। अजून निश्चितच युवा स्वाभिमानाचं सुद्धा एक विजन आहे। आपल्यासोबत अपक्ष उमेदवार आहे, त्यांचे काय? आता भारत भाऊ बोलले असे किंवा बेलपुऱ्यात गंदगी आहे, नगरसेवक येत नाही। हे भारत भाऊ चौधरी हे पण 10 वर्षापासून नगरसेवक आहेत, यांनी पण यांच्या वार्डात जाऊन नाही पाहिलं आहे। दुसऱ्यांना बोटं ठेवल्यापेक्षा आपण स्वतः पहिले आधी पाहून घ्यावं। अमरावतीचा हा प्रभाग क्रमांक 12 आहे आणि या प्रभाग क्रमांक 12तील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। असं असताना आपल्यासोबत काही इथले स्थानिक नागरिक आहे, काय सांगाल?
सबसे पहले मेरा नमस्कार सभी नागरिकों को और जय सियाराम। 15 साल से जो नगर सेवक है यहाँ के, आप सभी को पता है 2007 से आज 2026 चालू है। आज 15-16 साल हो गए। यहाँ पर सभी जानते हैं कि उनका कोई विकास नहीं है। इन लोगों ने बाकी जो भी अभी उम्मीदवार है उनसे मेरे को कोई गिला शिकवा नहीं है, ना किसी से रहेगा। मैं कोई पार्टी से नहीं हूँ, ना मेरा पार्टी से कोई लेना देना है। मगर मैं आपको इतना बोलना चाहता हूँ, ये जितने भी नागरिक है यहाँ के बेलपुरे के, भले पढ़े लिखे नहीं है मगर उनके दिल में और दिमाग में ये बात है, जो सच्चा है वो अच्छा है, जो सच्चा है वो अच्छा है। बाकी का चालू है, अब इलेक्शन है, चुनाव है। 2000 और 1000 रुपए में ये बिकने वाले नहीं है। ये वो लोग है जो रोज हाथ पे लाते और हाथ का कमाते और खुद का खाते। ये एक दिन और 15 दिन से ये इनका कोई घर भरने वाला नहीं है, किसी का भी घर नहीं भरने वाला। बाकी 365 दिन जे खुद का खा रहे, 15 दिन जे खिलाने आ रहे। निश्चितच असं असताना ग्राउंड लेवलच्या काय समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं? मी सुनील हरणे, युवा स्वाभिमानचं YSPचं उपशहर प्रमुख आहे आणि आमचं पॅनल इथं लढत आहे या भरोशावर की 4 टर्नपासून आमचे आमदार साहेब रवी राणा इथल्या जो बडनेरा विधानसभा मतदारसंघात यांचं जो काम आहे, यांचं जो नेतृत्व आहे, हे आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदारचा आजपर्यंत लाभलेलं नाही। आणि यांच्या बेसवर आमचे जो पॅनलचे 4 उमेदवार उभे आहे, हे पॅनल पूर्णपणे निवडून देईन। जो रवी राणा काम करते ते कोणी करू शकत नाही आणि त्यांच्या पॅनलला निवडून आणायची मी पूर्ण आपल्या प्रभागाच्या जनतेला म्हणाल किंवा त्यांनी निवडून आणावे आणि जो रवी भाऊ राणाचे हात जो आहे ते बळकट करावे आणि जो इच्छी गोरगरिबांची जो समस्या आहे, बेरोजगारी आहे, इथं नाली निघत नाही, इथं रस्ते होत नाही, बेरोजगारांना काम नाही, व हे काम देण्याच्या पॅनलचे आमचे जो लोक निवडून येईल यांची ते क्षमता आहे। म्हणून या बेसवर सर्वांना निवडून द्या, माझी हीच इच्छा आहे। हो, इधर लो, बैनर के पास लो। वरली जुगाराचे अड्डे चालवणारे, इधर आओ दादा, इधर आओ। वरली जुगाराचे अड्डे चालवणारे, महिलांवर अत्याचार अन्याय करणारे, हे काय विजन दाखवणार आहे हो? हे काय विजन दाखवणार आहे? यांचं विजन नाही आहे, यांचं वरतून पावर आहे आणि भगवा झेंडा आहे, बाकी काहीच नाही आहे, हे लक्षात ठेवा। निश्चितच अगदी बरोबर असं असताना अमरावती महानगरपालिकेत मतदानासाठी अगदी 5 दिवस बाकी आहे। या 5 दिवसात जनतेचा कौल कुणाकडे जाईल, महापौर कुणाचा बसेल, प्रभागात समस्या आहे, प्रभागात आरोप आहे, प्रत्यारोप आहे। अमरावतीत प्रचंड रोष पाहायला मिळाला। मुख्यमंत्री आले, रोड शो करून गेले, 2 उपमुख्यमंत्री आले, सभा घेऊन गेले, परंतु महापौर कुणाचा बसेल हा अजूनही संभ्रम अमरावतीकरांमध्ये आहे। आणखी पुढच्या प्रभागात आम्ही येऊ नक्की। बळवळ टीम अमरावती।